पोलीस भरतीची जाहिरात कधी येणार? ग्राउंडची स्ट्रॅटर्जी कशी ठेवावी? लेखीची स्ट्रॅटर्जी कशी ठेवावी? भरपूर असे प्रश्न आपल्या मनात सारखे सारखे घर करतायत आणि टेन्शन येते. अभ्यासात मन लागत नाही, ग्राउंडमध्ये मन लागत नाही. परत बऱ्याच लोकांचं असं पण म्हणणं आहे, सर ग्राउंड 2-2 टाइम करू का? त्यामध्ये जिम करू, त्यानंतर सकाळी ग्राउंड करू की संध्याकाळी ग्राउंड करू? लेखीचा अभ्यास कसा करू? जीके कधी करू? मराठी कधी करू? गणित कधी करू? कसं करू? ह्या सगळ्या प्रश्नांनी आपल्याला एवढं निगेटिव्ह केलंय की आपलं अभ्यासात आणि तयारीत मन लागत नाही आणि कुठेतरी आपण डिमोटिवेट होतोय. परंतु या व्हिडिओच्या नंतर तुम्ही अजिबात डिमोटिवेट होणार नाही. का? तर सर्वात पहिलं तर हे समजून घ्या की मित्रांनो, जाहिरात कधी येणार आहे. बरेच मोठे मोठे लोक तुम्हाला म्हणाले आहेत की ऑगस्ट महिन्यात जाहिरात येणार होती, सप्टेंबर मध्ये येणार आहे, ऑक्टोबर मध्ये येणार आहे. तर लक्षात ठेवा, या 3ही महिन्यात जाहिरात येऊ शकत नाही, पॉसिबलच नाहीये. खूप केलं तर नोव्हेंबर नाहीतर डिसेंबरच्या आतमध्ये जाहिरात येत नाही. हे आत्ताच लिहून घ्या आणि ही व्हिडिओ पाहिजे तर सेव्ह करून ठेवा. काय म्हटलं? डिसेंबरच्या आतमध्ये जाहिरात येत नाही. आणि खूपच झालं म्हणजे खूपच हे झालं तर नोव्हेंबर पकडा, पण हे 3 महिन्यात तर पॉसिबलच नाही. म्हणून निवांत राहा म्हणजे त्या अनुषंगाने प्लॅनिंग करा आणि प्रॅक्टिस करा. आलं का लक्षात? बघा, डिसेंबरमध्ये जाहिरात येईल असं आपण गृहीत धरलेलं आहे. आता आपल्याकडे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. ओके, जाहिरात आली म्हणजे लगेच त्यावेळेला होत नाही. ग्राउंड कधी होणार? जानेवारीमध्ये. लेखी कधी होणार? फेब्रुवारीमध्ये. समजते? म्हणजे पूर्ण तयारी करण्यासाठी किमान 5 महिने तर तुमच्या हातात आत्तापासून आहेत. आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला ग्राउंडची तयारी करायची असेल, लेखीची तयारी करायची असेल किंवा स्ट्रॅटर्जी आखायची असेल तर तुम्ही बिंदास 5 महिन्याची स्ट्रॅटर्जी आखू शकताय. ग्राउंड कसं करायचं ह्या संदर्भात व्हिडिओ मी ऑलरेडी दिलेला आहे ऑफ सीझनचा. लेखीची तयारी कशी करायची ह्याच्यावर मी एक व्हिडिओ देतो नव्याने. जुने व्हिडिओ आहेत आपले, पण त्यात काही अपडेट करून तुम्हाला नवीन व्हिडिओ देतो. येणाऱ्या 5 महिन्यात कशा प्रकारे अभ्यास करायचं हे सांगतोय. आणि हो, स्टडी प्लॅन ऑलरेडी 5 महिन्याचा दिलेला आहे. आता याच्यामध्ये 0 to हीरो आपण कसं होऊ शकतो ते मी एक पुढे व्हिडिओमध्ये देऊन देतो. आता तुमचे बरेचसे प्रश्न आहेत, ते प्रश्न आपण एक सॉल्व्ह करू. बोर्डवर तुम्हाला एकूण 4 प्रश्न दिसत आहेत. त्या 4 प्रश्नांची उत्तरे समजून घेऊया व्यवस्थितरित्या. सर्वात पहिलं तर तुम्हाला आपली जाहिरात कधी येणार आहे हे समजून गेलं असेल. मी आता पण म्हणतोय डिसेंबरच्या आतमध्ये जाहिरात येत नाही. मस्त 5 महिने आहेत, चांगली तयारी करून घेऊ शकताय. ओके, काय करायचंय? ग्राउंडची स्ट्रॅटर्जी आखायची आहे, लेखीची स्ट्रॅटर्जी आखायची आणि प्लॅनिंग नियोजन करून तयारी करायचं आहे. आणि हे सगळं कुठे मिळेल? डिअर पोलीस चॅनलवर सगळं उपलब्ध आहे. आणि जे उपलब्ध नाही ते येणाऱ्या काळात उपलब्ध करून दिले जाईल. ओके, तर पहिला प्रश्न आहे की ग्राउंड 2 टाइम करू का? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. बघा मित्रांनो, मी सिंपल सांगेन, जर तुमचं ग्राउंड 40 मार्काच्या खाली असेल, म्हणजे 32 आहे, 34 आहे, 36 आहे, तर तुम्ही 2 टाइम ग्राउंड केलं पाहिजे. कारण मित्रांनो, ग्राउंडचीच मेरिट आजकाल आपण पाहतो की एवढी हाय जाते ना. मग तुम्हीच सांगा, वर्षभर तुम्ही तयारी केली आणि ग्राउंडच पास नाही होऊ शकले तर काय फायदा आहे का या सगळ्या गोष्टीचा? काहीच नाही. म्हणून सर्वात महत्वाचा की ग्राउंड आधी पास करणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही 2 टाइम प्रॅक्टिस केलं पाहिजे. ओके, आता 2 टाइम प्रॅक्टिस म्हणजे सकाळी 3 तास, संध्याकाळी 3 तास असं नसतं. 1 टाइम हेवी, 1 टाइम सॉफ्ट, अशा प्रकारची प्रॅक्टिस असते. मग तुम्हाला जर सकाळी हेवी प्रॅक्टिस जमते तर सकाळी हेवी प्रॅक्टिस करा आणि संध्याकाळी सॉफ्ट प्रॅक्टिस. सॉफ्ट प्रॅक्टिसमध्ये काय असतं? स्ट्रेंथ प्रॅक्टिस. स्ट्रेंथ प्रॅक्टिसमध्ये तुमचे जे शोल्डर पॉवर आहेत ते वाढवणे, मग त्याच्यामध्ये जोर लावणे, सूर्यनमस्कार लावणे, डिप्स लावणे. ओके, काही डंबल्स असतील शोल्डरचे ते डंबल्स मारणे. म्हणजे एक प्रकारे समजा की तुम्ही जिमच करताय. अशा प्रकारचं स्ट्रेंथ वर्कआउट तुम्हाला करायचंय. त्याच्यामध्ये स्क्वॉट मारणे, कारण तुमचे थाय मजबूत झाले पाहिजे. 1600 मीटर, 800 मीटर, 100 मीटर साठी त्याची मदत भरपूर होत असते. ओके, आणि इव्हन गोळ्याला पण जेव्हा आपण गोळा पुश करतो ना त्यावेळेला पायातूनच ताकद घ्यावी लागते. आलं का लक्षात? लोकांना वाटते हाताची ताकद लागते, हाताची नाही, खालून ग्राउंड लेवलला ताकद लागत असते. तर त्यामुळे स्क्वॉट मारणं गरजेचं आहे. मग 2 टाइम प्रॅक्टिसचा शेड्यूल जर असेल तर मग त्याच्यामध्ये 1 तास तुम्ही स्ट्रेंथला दिलं पाहिजे. आता बरेच लोक म्हणतात जिम लावू का?
जर तुमच्याकडे पैसे असतील, वेळ असतील आणि सगळ्या गोष्टी मॅनेजेबल होऊ शकते तर तुम्ही जिम लावलं पाहिजे आणि दररोज जिम केलं पाहिजे. दररोज जिम मध्ये तुम्ही तेच आहे की स्ट्रेंथवरच वर्कआउट करायचं. आता आमच्याकडे जिमचं साधन नव्हतं, मग आम्ही काय केलं होतं, आम्ही डंबल्स मागवले होते आणि डंबल्सनेच आम्ही घरच्या घरी आम्ही जिम करायचो. आलं का लक्षात? तर तुम्ही तशा प्रकारे देखील करू शकता, म्हणजे घरी देखील जिम करू शकता, पण जिम करा. मी म्हणेन जिम कराच, कारण सध्या ग्राउंडला खूप महत्व आहे. ओके, नेक्स्ट आहे तुम्ही सांगितलेले ऑनलाईन क्लास लावू का? मित्रांनो, मागचे 2 ते 3 वर्ष तुम्ही बघितलं असेल मी कुठलाही क्लासला रेकमेंड केलं नाही, परंतु मागच्या एका व्हिडिओमध्ये मी बिगनर लोकांना सांगत असताना एक क्लास लावा असं सांगितलं होतं आणि त्या काही मुलांनी ती क्लास लावलं आणि त्या क्लासमधून त्यांना सक्सेस मिळालं. मग त्यानंतर मला ट्यूब पेटली की जर क्लास आपण सांगत असेल, म्हणजे एखादा एक्सपर्ट मास्तर असेल, चांगला मास्तर असेल, ज्याचा रिझल्ट आहे, त्याला आपण रेकमेंड केलं, त्याला पोरांनी जॉईन केलं आणि त्याच्यातून जर यश मिळालं तर मग आपण यशस्वी होतोयच ना, कारण आपलं मार्गदर्शन यशस्वी होतोय. आलं लक्षात? म्हणून यंदा मी प्रत्येक विषयासाठी तुम्हाला क्लास लावा हे सांगितलेलं आहे. मित्रांनो, लेखीची स्पर्धा खरंच खूप वाढलेली आहे. ओके, लोक 90 घेऊन देखील घरी आहेत, लक्षात ठेवा. आणि जर तुमचा स्कोर त्या 90च्या लेवलला जातच नसेल तर मग काय अर्थ नाही. म्हणजे एक 1500 ते 2000 रुपयापर्यंत आपल्या सोयीनुसार, आपल्या वेळेनुसार सगळ्या गोष्टी तुमच्या कम्फर्टमध्ये क्लास उपलब्ध करून देत असेल आणि बाकी सगळे करतायत, तर आपण का मागे राहायचं? आलं लक्षात? जर तुम्ही लेखीमध्ये ऑलरेडी एक्सपर्ट आहेत, 90 जाते, तर मग तुम्ही क्लास लावू नका, तुम्हाला कोणाची गरज नाही. पण जर त्या लेवलला नाहीये, माझं स्वतःचं 85चं लेखी होतं, तरी सुद्धा मी ऑनलाईन क्लास लावली होती गणितासाठी. का? तर मला हे 85चे 95 करायचे होते. माइंड, कळते का? तर हे 85चे 95 तुम्हाला देखील करायचं असेल तर मी सांगतो ती क्लास लावा. आणि तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर जे कोणी जे क्लासेस सांगतात ते लावा, पण क्लास लावा. आणि माझा जर सल्ला घ्याल तर मी तुम्हाला एकदम बेस्ट ऑफ बेस्टच सांगेन. असं बेस्ट ऑफ बेस्ट की जिथे तुमच्या एक एक रुपयाची, एक एक मार्कांची किंमत राहणार. ओके, ज्याला माझं ऐकायचंय, माझा सल्ला फॉलो करायचा आहे, त्यांनी मी सांगितलेले क्लास लावायचे. ज्यांना माहित नाही त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर मला क्लास असा मेसेज करा, मी तुम्हाला टाकून देतो. आणि ज्यांना दुसरीकडून कुठून काय मार्गदर्शन मिळालं असेल त्यांनी तिथून ती क्लासेस लावले तरी चालतील. फक्त एवढं आहे की विश्वासार्थ क्लास लावा. म्हणजे कोणतरी काहीतरी सांगतोय आणि झालं, लावलं, नंतर माहित पडलं पैसा व्यर्थ गेला, सगळं व्यवस्थित शिकवलं जात नाही, असं होऊ नये, फसवणूक होऊ नये. त्यासाठी तुम्ही योग्य मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे 5 महिन्यात पोलीस होऊ शकतो का? का नाही होऊ शकत हा पहिला प्रश्न आहे. का? 5 महिन्यात तुम्ही पहिले 2 महिने नॉर्मल ग्राउंडची प्रॅक्टिस करणे, त्यानंतर पुढील 2 महिने ऑफ सीझनची प्रॅक्टिस करणे आणि 1 महिना शेवटचा इन सीझन प्रॅक्टिस करणे. जर अशी प्रॅक्टिस केली तर 43, 45, 47 मार्क तुम्ही सहज घेऊ शकता, 40च्या पुढेच घेणार जर अशा प्रकारे ग्राउंडची प्रॅक्टिस केली तर. लेखीच्या बाबतीत पण असं आहे. अभ्यासक्रम संपवण्यासाठी तुम्हाला 4 महिने चांगले पाहिजे. 4 ते 5 महिन्यात जर तुम्ही अभ्यासक्रम संपवला, त्यानंतर तुमच्याकडे राहते फक्त रिव्हिजन, फक्त प्रॅक्टिस. जर हे तीनही गोष्टी अभ्यासक्रम, रिव्हिजन, प्रॅक्टिस एकत्र जुळले तर तुमची लेखी 90 का नाही जाऊ शकत हे मला प्रश्न पडलेले. समजतंय? फक्त तुमचं काय झालं माहितीये का, ओव्हर थिंकिंग. तुम्ही अति विचार करता, मी सक्सेस होईन का, मी माझ्या घरची गरिबी दूर करेन का, मी पण यशस्वी होऊ शकतो का, माझे सगळे मित्र यशस्वी होत आहेत, मी 1-1, 2-2 मार्कांनी फेल होते. अरे फेल होते तर मी हे फॉलो कर ना. हे ज्या दिवशी फॉलो करायला सुरू केलं ना, डिअर पोलीसचा शब्द आहे, नेहमी आपला शब्द असतो, आपल्याला जो फॉलो करतोय त्याला यश दिसते, तो प्रोग्रेस करतोय. समजते? म्हणून जर तुम्हाला माझं ऐकायचं असेल तर मी जे सांगतो त्या गोष्टी फॉलो करा, आणि नाही तुमच्या मनात जे आहे ते करा. फक्त एवढंच आहे की अनुभव घेत बसू नका. तुमचं वेळ वाया जातोय, तुमचं वय वाया जातोय, तुम्ही बेरोजगार होताय आणि नंतर तुम्ही अशा गोष्टीकडे वळताय जिथे तुमचं काम नाही, म्हणजेच व्यसनाकडे किंवा छपरीगिरी या सगळ्याकडे. कारण आपण आपलं बहुतांश वेळ याच्यात वाया घालवला.
तर मग अनुभव करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही. मस्त स्मार्ट प्लॅनिंग करा, स्मार्ट गोष्टी करा आणि स्मार्टपणे डिअर पोलीसला फॉलो करा. यशस्वी व्हा स्मार्टपणे. समजलं? काही प्रश्न असतील कमेंटवर विचारा किंवा मी दिलेल्या नंबरवर मला नेहमी व्हॉट्सअप मेसेज करा. तुमच्या काही अडचणी असतील मी सदैव तुमच्यासोबत आहे. थँक्यू. जय हिंद.